बरं, आपण आहे ना आज थर्ड लेसन स्टार्ट करतोय. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण स्टार्ट करूया. अंकगणित श्रेणी. काय तुमच्या इथे काय पाऊस वगैरे आहे का? खूप कमी मुलं दिसतात. अंकगणित श्रेणी थर्ड लेसन तो आपण स्टार्ट करणार आहोत. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आधी आपल्याला शिकायचे सिक्वेन्स म्हणजे काय. सिक्वेन्स म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते शिकायचे. त्यानंतर nth टर्म आणि सम ऑफ n टर्म्स. अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकायच्या आधी सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. आता सिक्वेन्स म्हणजे काय, समजा तुम्हाला असे नंबर्स दिले, असे एक आपण रो दिला नंबर्सचा, जसं इथे बघा आपल्याला 1 3 5 7 असं काहीतरी नंबर्सचा आपल्याला एक सेट दिला. सेट म्हणता नाही येणार पण एक कलेक्शन दिलं नंबरचं. ते सिक्वेन्स म्हणजे तुमच्या जे नंबर्स असतात त्या नंबर्स मध्ये काहीतरी रिलेशन असतं. म्हणजे पहिला दुसरा नंबर जो असतो तो पहिल्याशी काहीतरी रिलेट करत असतो, त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सिक्वेन्स अनेक प्रकारचा आपण घेऊ शकतो. सिक्वेन्स म्हणजे आपण 1 3 5 7 असं घेऊ शकतो, 9 11 डॅश डॅश डॅश. मग इथे काय 1 मध्ये 2 ऍड केलं 3, असे पण 2 2 ऍड करत चाललोय. त्यानंतर आणखी कशा प्रकारचे सिक्वेन्स असू शकतात, 2 4 8 16 32 64. हे पण आपण पॅटर्न पण बघितलेले, पॅटर्न आपण शिकले लहानपणापासून. तर आता इथे जे आहे, इथे काय केलेलं आहे बघा, इथे पहिला 2 आहे, मग 4 आहे, मग 8 आहे, मग 16 आहे. म्हणजे इथे काय केलेलं आहे माहितीये का, प्रत्येक जो नंबर आहे ना त्याला 2 2 ने मल्टिप्लाय कर. परत या 4 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं, 8 आलं, 8 ला 2 ने. म्हणजे प्रत्येक जो नंबर आहे त्याचा 2 ने मल्टिप्लाय करून पुढचा नेक्स्ट नंबर येणार आहे. मग हा पण एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे तुम्ही काहीही असं, आता समजा मी 1 आता समजा मी असं दिलं, पुढे डॅश डॅश डॅश. आता 1 3 7 15, आता इथे काय काय रिलेशन आहेत तर ते आपल्याला शोधावं लागेल. आता कसं केलंय बघा, मी इथे 1 आहे, मग मी काय केलं माहितीये, इथे कसं रिलेशन घेतलं, जो पहिला नंबर आहे 1, ऐकताय ना, स्क्रीन दिसते सर्वांना, 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि +1 केलंय. म्हणजे तुमचा जो नंबर आहे पहिला त्याची डबल केली. आता 1 ची डबल 2 होते, +1 म्हणजे डबल करून, म्हणजे हा फॉर्म्युला वापरलाय 2n + 1. म्हणजे तुमचा जो n आहे, म्हणजे हा नंबर आहे 1, म्हणजे तुम्हाला जर पुढचा नंबर तर इथे त्याची डबल करा, 2n करा आणि +1 करा, म्हणजे 1 × 2 + 1, 3 आलं.
आता 3 ला पण मी डबल केलं +1, 3 2 जा 6, +1 7, मग तो पुढचा नंबर आहे. त्यानंतर 7 ची पण डबल केली, 7 2 जा 14, +1 15, 15 2 जा 30, +1. मग असं कोणतं कसंही म्हणजे तुमचे जे कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं, तर ते सिक्वेन्स असतं. जरी लिहिले 1 4 9 16 25 36 हे पण एक प्रकारचं आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. हे सिक्वेन्स आहे. आता या सिक्वेन्स मध्ये टर्म्स असतात, टर्म्स. जसा आता कोणताही सिक्वेन्स घेतला, आता 1 3 7 असा जर सिक्वेन्स मी घेतलाय, 1 3 7 नंतर मी 15 घेतला, असं सिक्वेन्स घेतलाय की नाही, त्याच्यामध्ये टर्म्स असतात. टर्म्स म्हणजे आता हा 1 जो आहे तो माझा फर्स्ट टर्म आहे, मग त्याला मी T1 असं लिहिलं, T1 फर्स्ट टर्म, हा T2 थर्ड सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, सिक्स्थ टर्म, म्हणजे T1 T2 T3 T4 T5 असं पण त्यांना टर्म्सना आपण नंबर्स देतो. आता इथे टर्म्स जे आहे ते तेवढेच लिमिटेड नाही, समजा मी T6 पर्यंत लिहिते म्हणून काय टी टर्म 6च नाहीये, आणखी पण पुढे टर्म्स बरेच येऊ शकतात, ते डॅश 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 लिहायचं पुढे. आता इथे आपण हे सिक्वेन्स शिकतोय, आपण सिक्वेन्स मध्ये एनी रिलेशन असतात. काहीतरी आपण रूल एका टर्म साठी वापरतो, त्याच्यावरून आपण नेक्स्ट टर्म डिटरमाइन करतो, त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. म्हणजे कन्झिक्युटिव्ह नंबर जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं, पण कुठलं डेफिनेट रिलेशन आपण सांगता नाही येणार. म्हणजे आपल्याला ओळखायला वेळ लागतो की त्या पुढच्या नंबरमध्ये आणि आधीच्या नंबरमध्ये काय रिलेशन आहे. जसं सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्म मध्ये काय रिलेशन आहे, थर्ड टर्म आणि सेकंड टर्म मध्ये काय आहे, असे जे कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं, पण काय आहे ते आपल्याला लगेच डिटरमाइन नाही करता येत, कळलं का? त्याला सिक्वेन्स म्हणतात. आता मगाशी मी तुम्हाला दिलं 1, त्यानंतर 3 दिलं. आता इथे बघा, इथे तुम्हाला 4 8 12 16. आता इथे कसं केलंय तुम्हाला की 12 16 याच्यामध्ये +4 करत गेलेले, +4 म्हणजे 4 मध्ये 4 ऍड केला 8, 8 मध्ये 4 ऍड केला 12, 12 मध्ये 4 ऍड केला 16. याच्यामध्ये रिलेशन, याच्यामध्ये पण आपण मगाशी मी तुम्हाला दिलं तसं मल्टिप्लाय बाय 2 केलेलं आहे. हे पण आपल्याला ओळखता येतं. म्हणजे काही काही सिक्वेन्स मधलं रिलेशन आपल्याला डिटरमाइन करता येतं, पण सगळ्यामधलाच रिलेशन जे आहे, रूल जो आहे किंवा आपण काय रिलेशन फॉलो केले ते सगळ्या सिक्वेन्स मध्ये डिटरमाइन करणं थोडं कठीण जातं. आता आपल्याला काही सिक्वेन्स नाही शिकायचं, आपण ते नंतर शिकणार आहे. आता सध्या आपल्याला AP आहे, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणित श्रेणी. आता अंकगणित श्रेणी म्हणजे काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक सिक्वेन्सच आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक सिक्वेन्स असतो. सिक्वेन्स म्हणजे कोणताही रूल फॉलो करतात, कन्झिक्युटिव्ह नंबर एखादा रूल फॉलो करतात किंवा एखादं रिलेशन त्यांच्यामध्ये असतं, तेव्हा तो सिक्वेन्स असतो. मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे असं सिक्वेन्स आहे, त्याचा रूल जो आहे तो फिक्स आहे, म्हणजे एक रूल आहे त्याचा. तसा रूल त्यांनी फॉलो केला की तो AP होतो, तो सिक्वेन्स AP होतो. म्हणजे आता समजा मी कोणताही तुम्हाला सिक्वेन्स दिला, असा समजा सिक्वेन्स येईल है ना, तर याच्यामध्ये आपले जे हे टर्म्स आहेत T1 T2 T3 T4 T5 T6, आता हे जे कन्झिक्युटिव्ह नंबर आहे, म्हणजे आता समजा पहिला आणि दुसरा, त्याच्यात काहीतरी रिलेशन आहे, किंवा दुसरा आणि तिसरा काहीतरी रिलेशन आहे, सेम रिलेशन असणार, जे पहिल्या आणि दुसऱ्यात असणार तेच दुसऱ्या आणि तिसऱ्यात आहे, तेच तिसऱ्यात आणि चौथ्यात आहे, तेच चौथ्यात आणि पाचव्यात आहे, तेच पाचव्यात आणि सहाव्यात आहे, सहाव्या आणि सातव्यात आहे. मग ते एक रूल असतो जो ते सगळे टर्म फॉलो करतात, कन्झिक्युटिव्ह टर्म, एका मागोमाग येणारे. मग ते ओळखायचं असतं. मग ते
एपी म्हणजे काय माहितीये का? एपी म्हणजे असा सिक्वेन्स ज्याच्यामध्ये जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, जे एका मागोमाग येणारे जे दोन टर्म्स आहेत, जसं T1 T2 किंवा T2 T3 किंवा T3 T4, यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना, फरक तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असतो, म्हणजे त्यांच्यातला जो फरक आहे ना तो बदलत नाही. म्हणजे कसं बघा, फरक म्हणजे काय काढायचं तर असा काढतो, T2 मधून T1 वजा करायचं, म्हणजे सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायचं. मग सेकंड टर्म 9 आहे तुमचा, 9 मधून 5 मायनस करायचे, 9 मधून 4 मायनस करायचे, 5 आला. मग आपल्याला कळलं की T2 आणि T1 मधला डिफरन्स 5 आहे. मग T3 आणि T2 मधला पण बघायचा, तेवढाच आहे का? T3 मायनस T2, 14 मायनस 9, 5. T4 मधून T3 वजा करा, T4 मायनस T3, 19 मायनस 14. T4 19 आहे, T3 14 आहे, म्हणजे पुन्हा 5 आला. म्हणजे इथे झालंय काय माहितीये का? हे जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो सेम आहे, कॉन्स्टंट आहे. मग जेव्हा हा डिफरन्स, कळते का मुलांना? हो मॅम. हा एक सिक्वेन्स आहे, पण या सिक्वेन्सला एपी का म्हणायचं? हा विचारा, काय विचारायचं आहे? हा सिक्वेन्स आहे, पण कोणत्या सिक्वेन्सला एपी म्हणायचं? तर असा सिक्वेन्स ज्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह जे टर्म्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो. कन्झिक्युटिव्ह म्हणजे T1 T2 एका मागोमाग येणारे, T2 T3 T3 T4 यांच्यामधला जो डिफरन्स आहे, फरक तो स्थिर पाहिजे, सेम पाहिजे, तर तो एपी, तर तो सिक्वेन्स एपी असतो. एपी हा एक सिक्वेन्सच आहे, बरोबर ना? पण कोणत्या सिक्वेन्सला एपी म्हणायचं? आता बघा, समजा तुम्हाला असं मगाशी आपण एक बघितलं 2 4 8 16 32 64, ह्यांच्यात पण एक रूल फॉलो करतात. हे पण, हा पण एक सिक्वेन्स आहे. म्हणजे हा कसा बनलाय, हा सिक्वेन्स कसा बनलाय, तर पहिल्याची डबल केल्यावर दुसरा मिळणार, दुसऱ्याची डबल केल्यावर तिसरा मिळणार, तिसऱ्याची डबल केल्यावर चौथा. बघा, डबल करत गेलोय, 2 ने मल्टिप्लाय करत गेलोय, तेव्हा पुढचे टर्म मिळाले मला. पण मग हा सिक्वेन्स आहे, हा एक रूल फॉलो करतो कोणता तरी, की डबल करायची की नेक्स्ट नंबर तुम्हाला मिळणार. पण मग हा सिक्वेन्स आहे, मग हा एपी आहे का? बघा, हा एपी होण्यासाठी काय पाहिजे माहितीये? एपी होण्यासाठी आपली एकच अट पाहिजे की जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्यांच्यामधला फरक हा कॉन्स्टंट असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. म्हणजे T2 मायनस T1 हा फरक आहे पहिल्यातला आणि दुसऱ्या टर्म मधला. T2 मायनस T1 म्हणजे 4 मायनस 2, T2 मायनस T1 4 मायनस 2 म्हणजे 2 आला. त्यानंतर T3 मायनस T2, आपण असा घेतला ना, 2 4 8 16 32 64 असं. तर हा T1 T2 T3 T4 T5 T6. मग T2 मायनस T1 जे आहे ते 4 मायनस 2 येतं. T3 मायनस T2 म्हणजे तिसऱ्या आणि दुसऱ्यातला डिफरन्स, 8 मायनस 4 हा 4 येतो. T4 मायनस T3 केला तर 16 मायनस 8 8. 8. T5 मायनस T4 32 मायनस 16 16. 16. आता याच्यामधला जो हा डिफरन्स आहे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला, तो सेम आहे का प्रत्येक वेळेला? नाही. नाही मॅम. कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स स्थिर नाहीये.
कॉन्स्टंट नाहीये, सेम नाहीये. मग हा सिक्वेन्स आहे पण हा एपी नाही. हा सिक्वेन्स आहे, हा रूल फॉलो करतो कोणता तरी, पण एपी होण्यासाठी त्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर मग तो सिक्वेन्स एपी असतो. नाहीतर सगळे सिक्वेन्स एपी नसतात. सगळ्यात सिक्वेन्सना एपी नाही म्हणता येणार, पण एपी हा सिक्वेन्सच असतो. कळतं का? अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा एक सिक्वेन्स आहे, पण मग तो कोणता सिक्वेन्स, तर तो रूल फॉलो करणारा जो डिफरन्स आहे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तो कॉन्स्टंट असला की तो सिक्वेन्स एपी असणार. कळलं ना? सगळे सिक्वेन्सेस एपी असतात का? सगळे सिक्वेन्सेस एपी असतात? नो मॅम. हा, सगळे सिक्वेन्सेस आर नॉट एपी. पण सगळे एपी सिक्वेन्स असतात का? ऑल एपीज आर सिक्वेन्सेस? येस ऑर नो? सगळे एपी हे सिक्वेन्स असतात का? येस. असतात ना, सिक्वेन्स असतात. कोणता तरी रूल फॉलो करतात ना, म्हणजे ते सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे एनी रूल फॉलो करणारे कुठलाही. पण मग ते कुठला, एपी साठी कुठला रूल पाहिजे, तर कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. हा रूल एपी साठी आहे, तर मग ते एपी होणार, तर तो सिक्वेन्स एपी होतो. कळलं सगळ्यांना? एपी आता आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी असा क्वेश्चन आहे आपल्याला पहिला. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी? इफ इट इज एन एपी, फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी, याच्यामधले कुठले एपी आहेत, आणि जर तो एपी आहे, जर तुम्हाला दिलेला सिक्वेन्स हा एपी आहे, तर त्याचे पुढचे 2 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहिला एपी मध्ये काय करायचं का, एपी होण्यासाठी दिलेले सिक्वेन्स घ्या आणि त्या सिक्वेन्स मध्ये टर्म्सचं नाव द्या, T1 T2 T3 T4, आणि मग T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 असे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स फाइंड आउट करा. तो जर डिफरन्स सेम आहे तर तो सिक्वेन्स एपी आहे. बघा, आपण समजा सेकंड, फर्स्ट वाला तर इझी आहे, आपण सेकंड वाला घेऊ. टू मायनस 2 मायनस 6 मायनस 10 हा सिक्वेन्स आहे, पण हा एपी आहे का हे आपल्याला हे करायचं, ओळखायचंय. इथे T1 इज इक्वल टू 2 आहे, T2 तुमचा मायनस 2 आहे, T3 मायनस 6 आहे, आणि T4 मायनस 10 आहे. तर आधी डिफरन्सेस काढा कन्झिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे T2 मायनस T1. T2 किती आहे? -2 -2 आणि मध्ये आपण मायनस घेणार आहे, हे मायनस साइन आहे ना, ते मायनस, आणि T1 आहे 2. -2 किती होतात? +2 +4 -4. साइन दोघांना पण मायनस आहे ना, मग आन्सरला मायनस साइन येणार, -4. त्यानंतर पुढचा कुठला डिफरन्स, पुढचा कोणता डिफरन्स काढायचा? T3 मायनस T2, T3 मायनस 6 मायनस, हे मायनस फॉर्म्युलाचा मायनस, आणि T2 परत -2 आहे. -6 हा तुमचा पहिला टर्म आहे, सॉरी थर्ड टर्म, -6 मध्ये मायनसचं साइन आहे, आणि मग सेकंड टर्म, कारण T3 मधून T2 मायनस करायचे. -6 आणि हे दोन लागोपाठ मायनस मायनस असल्यामुळे ते प्लस करायचे. -6 + 2 येणार.
आणि याचा पण आन्सर -4 आहे. T4 मायनस T3 करायला गेलं तर -10 -6 -10 पुन्हा मायनस मायनस +6 होणार. पुन्हा याचा आन्सर -4. वजाचे. मग इथे लिहायचं therefore the difference between म्हणजे तुमच्या कन्झिक्युटिव्ह जे नंबर आहे त्याच्यातला डिफरन्स कॉन्स्टंट आहे. बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. आणि जर कॉन्स्टंट आहे डिफरन्स कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला therefore the given sequence is an AP. त्यामुळे तुमचं जे सिक्वेन्स आहे तो AP होणार. कळलं? आता पुढचे टर्म शोधायचे आहेत. म्हणजे तुम्हाला टर्म्स किती दिलेले आहेत त्यांनी T4 दिलेले आहेत ना, तुम्हाला T5 आणि T6 पुढचे टर्म शोधायचे. तर सेम T5 साठी फॉर्म्युला T5 मायनस T4. डिफरन्स जो आहे ना तो D घ्यायचा. म्हणजे तो डिफरन्स सगळीकडे सेम असणार. D -4 आला इथे. डिफरन्स किती आलाय कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला -4. मग D -4 घ्यायचा. आता हा जो -4 डिफरन्स तो कोणत्याही कन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये हाच डिफरन्स असणार. कोणतेही लागोपाठचे जे टर्म्स आहेत म्हणजे T5 मायनस T4 घ्या किंवा T6 मायनस T5 घ्या, T7 मायनस T6 घ्या, T30 मायनस T29 म्हणजे 30वा टर्म, 30 नंबरचा टर्म आणि 29व्या नंबरचा टर्म याच्यातला डिफरन्स पण -4. 100th टर्म, 99th टर्म याच्यातला डिफरन्स पण -4. या एपी मधला कोणतेही दोन जे लागोपाठ येणारे टर्म आहेत त्याच्यातला डिफरन्स -4च असणार. बरोबर? बरोबर का? हो. आता आपल्याला शोधायचंय, आपल्याला T4 पर्यंत दिले, आपल्याला पुढचे दोन टर्म शोधायचे T5 आणि T6. तर आधी आपण T5 मायनस T4 या दोघांमधला डिफरन्स पण -4च आहे. T5 मायनस T4 इज इक्वल टू D म्हणजे डिफरन्स जो किती आहे -4 लिहिणार. वजाचे. आता T5 मला शोधायचं आहे. T5 शोधायचं आहे. T4 मला माहित आहे. T4 -10 आहे इज इक्वल टू -4. बरोबर? T5 मायनस मायनस +10 -4 मायनस मायनस प्लस केला. त्यानंतर T5 इथेच हा +10 तिकडे जाऊन -10 -4 -10 -14 आहे. तुमचा 5th टर्म जो आहे तो -14 आहे. त्यानंतर T6 साठी पण तुम्ही फॉर्म्युला वापरणार. T6 साठी फॉर्म्युला काय वापराल तुम्ही? T6 पण फाइंड आउट करायचंय. T6 मायनस T5 कारण T5 तुम्हाला मिळालंय इज इक्वल टू D म्हणजेच तुमचा आता व्हॅल्यूज टाकायच्या मध्ये. T6 आपल्याला फाइंड आउट करायचंय. T5 आलं -14 जो आपण मगाशी शोधला आणि D आपल्याला -4 दिलेला मिळालेला. T6 मायनस मायनस +14 तिकडे न्यायचे -14 होणार आणि हे येणार -18. 6th टर्म -18 येणार. 7th टर्म -22 येणार. नंतर -26 येणार. असे ते पुढचे टर्म्स येणार. हे कळलं मी काय केलं? येस मॅम. बर, मग हे तुम्ही आपलं सॉल्व्ह करायचं. आणखी याच्यातला कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करू? फर्स्ट कुठे गेला आपला एक्सरसाइज? अरे हे तर सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. मला वाटलं आपली एक्सरसाइज चालू झाली.
आपली ही आहे AP. Which of the following sequences are AP? आणि if they are AP, find the common difference. Common difference म्हणजे D find out करायचं. याच्यातलं कोणतं सॉल्व करून दाखवू? मॅम 7वा. बाकीचे येतील 6वं वगैरे, 4थं 6वं, दुसरं. दुसरं, 4थं, 6वं. मॅम 4था. .3, 0.3, 0.33, 0.333. आता हा AP आहे की नाही ते आपण चेक करू. आता हा T1 आहे तुमचा. आणि T3 0.333 असे 3 टर्म. आता AP होण्यासाठी कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे T2 मायनस T1. T2 आहे 0.33 मायनस 0.3. आता हे सबट्रॅक्शन करताना ना पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट यायला पाहिजे, म्हणजे 0.33 आणि 0.33 आणि मायनस 0.3, म्हणजे पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट आणि हा 3 इथे या 3च्या खाली येणार. आता याचा डिफरन्स काढला तर इथे हा 3 चा इथे काय नाही, म्हणजे आपण 0 घेऊ शकतो. 3 मायनस 3 0, 0.03. T2 मायनस T1 0.03. आता T3 मायनस T2 काढू. T3 मायनस T2 0.333 मायनस 0.33. .333 आणि पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 2 3 आहे ते या 2 3च्या खाली येणार आणि इथे 0 आणि सबट्रॅक्शन. 3 मधून 0 गेला 3 मधून 3 गेला 0, 0.0, म्हणजे इथे डिफरन्स आला 0.003. T3 मायनस T2. हा डिफरन्स 0.03 आहे आणि दुसरा डिफरन्स 0.003 आलाय. मग कॉन्स्टंट आहे का डिफरन्स? सेम आहे का? नाही. वेगवेगळा आहे, कारण 0.03 आहे आणि हा 0.003 आहे. आपण लिहू शकतो की द डिफरन्स बिटवीन consecutive terms is not constant. Constant nahiye, same nahiye. Therefore, given sequence is not an AP. त्यामुळे गिवन सिक्वेन्स जो आहे तो AP नाहीये. आणि AP नाही तर कॉमन डिफरन्स नाही लिहू शकत. आपल्याला AP असेल तर कॉमन डिफरन्स जो असणार आहे सेम येणारा तो लिहायचा. सेम जेव्हा असेल तेव्हा D ची व्हॅल्यू लिहायची. कळलं? येस मॅम. आणखी कोणतं? 7वं का? हो. Yes, ma'am.
3 प्लस रूट टू 3 प्लस 2 रूट टू 3 प्लस 3 रूट टू. आता इथे T1 तुमचा 3 आहे, T2 3 प्लस रूट टू आहे, सॉरी T2, T3 3 प्लस 2 रूट टू आहे आणि T4 3 प्लस 3 रूट. पहिला डिफरन्स आपण फाइंड आउट करणार T2 मायनस T1. 3 प्लस रूट टू मायनस 3. T2 तुमचा 3 प्लस रूट टू आहे, मायनस 3, हा प्लस 3 मायनस 3 जाणार आणि फक्त रूट 2 राहणार. त्यानंतर दुसरा डिफरन्स T3 मायनस T2. T3 तुमचा 3 प्लस 2 रूट टू मायनस 3 प्लस रूट टू. आता हे मी ब्रॅकेट मध्ये का टाकले माहितीये, कारण 2 टर्म आहेत ना आणि बाहेर मायनस. मगाशी एकटाच 3 होता म्हणून मी डायरेक्ट लिहिलं, पण आता 2 टर्म असल्यामुळे आणि बाहेर त्यांचे मायनस आहे ना, ही साइन मायनस आहे ना, त्याच्यामुळे हे जे दोन्ही टर्म्स आहेत नंतरचे त्या दोघांची साइन चेंज होणार. मग काय लिहू मी आता, पहिलं जे आहे 3 प्लस 2 रूट टू मायनस 3 मायनस रूट टू, दोघांची साइन चेंज झाली. त्याच्यामध्ये 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होणार, 0 येणार. आणि त्यानंतर राहिले 2 रूट टू मायनस रूट टू. आता आपण गेल्या वर्षी सर्ट्स मध्ये शिकलोय बघा, करणीमध्ये 2 रूट टू मायनस रूट टू म्हणजे हा 1 रूट टू आहे, बाहेर काय नाहीये म्हणजे 1 आहे. तर 2 रूट टू मायनस 1 रूट टू किती होणार, 2 रूट टू मधून 1 रूट टू मायनस केला, 1 रूट टू. आपण रूट टू काय नाही करायचे असतात, ते तसेच ठेवायचे, फक्त बाहेर जे आपले गुणक आहेत किंवा मल्टिपल आपण बोलू शकतो त्यांना सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे रूट टू कॉमन काढतो आपण. ऍक्च्युली कसं करतो माहिती आहे, इथे आपण रूट टू कॉमन काढला आणि रूट टू कॉमन काढून राहिलं काय 2 मायनस 1, म्हणजे इथला 2 राहिला आणि इथला 1, रूट टू कॉमन काढला. मग 2 मायनस 1 1 येतो म्हणून 1 रूट टू. आता आपण 1 नाही लिहिला तरी चालतो, नुसता रूट टू लिहायचा. कळलं का हे? टू रूट टू मायनस 1 रूट टू, 1 रूट टू येणार. रूट टू मधून 1 रूट टू मायनस केला, 1 रूट टू राहणार. म्हणजे T3 हे कळलं का, 2 रूट टू मायनस रूट टू, 1 रूट टू मायनस केला की 1 रूट टू शिल्लक राहणार. म्हणजे T2 मायनस T1 रूट टू आलाय, T3 मायनस T2 रूट टू आलाय. आता T4 मायनस T3 चेक करू, T4 मायनस T3. T4 तुमचा 3 प्लस 3 रूट टू मायनस 3 प्लस 2 रूट टू. पहिला टर्म 3 प्लस 3 रूट टू आणि यांचे साइन चेंज होणार दोघांचे पण, 3 मायनस मायनस 3 मायनस 2 रूट टू. आता परत हा प्लस 3 आणि मायनस 3 कॅन्सल होणार आणि आता राहिला 3 रूट टू मायनस 2 रूट टू. हे प्लस 3 रूट टू आहे आणि हे मायनस 2 रूट टू आहेत. पुन्हा किती येणार, 3 रूट टू मधून 2 रूट टू मायनस केले, 3 रूट टू मधून 2 रूट टू मायनस केले, 1 रूट टू 1 रूट टू. म्हणजे नुसतं रूट टू लिहिलं तरी चालेल. आता T4 मायनस T3 पण रूट टू आलं, T2 मायनस T1 पण रूट टू, T3 मायनस T2 पण रूट टू आले. म्हणजे जो डिफरन्स आहे कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तो कॉन्स्टंट आहे. The difference
बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स. जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यातला जो डिफरन्स आहे इज कॉन्स्टंट. Therefore, the given sequence, त्यामुळे जो गिवन सिक्वेन्स आहे इज अँड एपी, त्यामुळे तो एपी आहे. आणि डी किती आला आपला डिफरन्स, कॉमन डिफरन्स. एपी असेल तर डी लिहायचा, एपी नसेल तर नाही लिहायचा, कारण तो वेगळा वेगळा असतो एपी जेव्हा नसतो ते. डी किती आला आपला √2. कळलं? येस मॅम. सेकंड मध्ये आपल्याला हा, आणि जो T1 असतो की नाही, T1 त्याला ए, त्याला ए ने पण डिनोट करतो. ए फर्स्ट टर्म. तर सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये राईट अँड एपी, आपल्याला एपी लिहायचंय. एपी दिलेला नाही आपल्याला, फक्त ए आणि डी दिलाय, म्हणजे फर्स्ट टर्म दिलाय आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. ए म्हणजे T1 पहिला टर्म, पण डिफरन्स दिलेला आहे, डी दिलेला आहे. प्रत्येक सम मध्ये डी मला दिलेला आहे आणि फर्स्ट टर्म पण दिले. मग त्याच्यावरून तुम्हाला एपी तयार करायचंय. कमीत कमी 4 टर्म तरी आपल्याला शोधायचे. फर्स्ट टर्म दिलेला आहे आणि डिफरन्स दिला आपल्याला, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म आपण फाइंड आउट करून ते एपीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे अशा फॉर्म मध्ये डॅश डॅशच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. कळलं का क्वेश्चन? प्रश्न कळला का? येस मॅम. तर याच्यामध्ये आपण आहे ना तिसरं गणित सोडूया. म्हणजे हे एपीच आहे, नाही एपी आहे, एपीच तयार करायचं आपल्याला, कारण डिफरन्स कॉमन डिफरन्स दिलाय की नाही. A7 आहे आणि डी जो तुम्हाला दिलेला आहे A-7 आहे आणि डी हाफ आहे. A-7. आता बघा डिफरन्स दिलेला आहे. आता ए म्हणजे T1 आहे तुमचा, हा T1 आहे बघा. इकडे जो कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला, म्हणजे आता T1 दिलाय ना, तर पहिला आपण काय वापरायचं, T2 - T1 इज इक्वल टू डी. डिफरन्स असतो ना, कॉमन डिफरन्स आहे ना, सगळ्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सेम आहे. T2 - T1 पण डी असणार, T3 - T2 पण डी असणार, T4 - T3 पण डीच असणार. हे कळते की नाही? येस मॅम. येस मॅम. तर तोच फॉर्म्युला वापरा, म्हणजे कसं आपल्याला फॉर्म्युला एकच लक्षात ठेवावं लागेल. मग इथे आपल्याकडे T1 आहे -7 आणि डी पण आहे, त्याच्यावरून आपण सेकंड टर्म शोधू शकतो. बघा याच्यात व्हॅल्यूज टाकूया आपण. T2 मला माहित नाहीये, T2 च्या जागी मी T2 लिहिते. मायनस T1 मला माहित आहे, -7 आहे T1 आणि डी आहे 1/2 हाफ आहे. मग T2 -+7 इज इक्वल टू हाफ. आता T2 इथेच ठेवायचा, हा +7 इकडे जाऊन -7 होणार. आता इथे फ्रॅक्शन आहे 1/2. 1/2 -7 याचा डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे 1 घ्यायचा. आता यांना जर सबट्रॅक्ट करायचंय तर डिनॉमिनेटर इक्वल लागेल. इक्वल लागेल तर इथे 2 आहे आणि इथे पण 2 येण्यासाठी आपण याला 2 ने मल्टिप्लाय कर. असंच करतो ना. आता हे सांगायला पाहिजे डिटेल फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन ऍडिशन. डिनॉमिनेटर इक्वल करावा लागतो आपल्याला. आधी तर हा फक्त 7 आहे, बट 7 म्हणजे याचा डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे 1 आहे आणि याचा 2 आहे. पण सबट्रॅक्शन आणि ऍडिशन साठी डिनॉमिनेटर सेम असावा लागतो.
मग इथे 2 आहे तर मी इथे पण 2 आणणार, त्याच्यासाठी इथे 2 ने मल्टिप्लाय करणार, पण सेम नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करणार. 1/2 मायनस 7 2 जा 14 आणि 1/2 सॉरी 1 × 2 2. आता डिनॉमिनेटर 2 कॉमन लिहायचा आणि 1 मायनस 14. आता 1 मायनस 14 जर आपण केलं तर -13 येतं अपॉन 2. हा तुमचा T2 झालेला आहे. T2 किती आला? -13/2. आता आणखी T3 T4 पण आपल्याला शोधायचे. सेम फॉर्म्युला वापरायचा, पण आता T3 साठी वापरायचा. मग T3 साठी कसा फॉर्म्युला बनेल सांगा बघा. T3 कसं शोधू मी? T3 वजा T2 बरोबर D. T3 मायनस T2 बरोबर D. आता T2 मला मिळाले ना, आता आपण फाइंड आउट केला T2 आणि D तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्यावरून T3 मिळेल आपल्याला. T3 मायनस T2 आपला आलाय माझ्यामध्ये -13/2 -13/2 इज इक्वल टू 1/2 डिफरन्स. आता इथे काय होणार? हे मायनस मायनस प्लस बनेल, +13/2 इज इक्वल टू 1/2. आता हा +13/2 जो आहे तो तिकडे जाऊन मायनस होणार. इथे 1/2 आहेत आणि इथे -13/2. आता इथे इझी आहे, तुमचं डिनॉमिनेटर ऑलरेडी इक्वल आहे, तो एकदाच लिहा आणि 1 - 13. 1 - 13 -12 येतो आणि अपॉन 2. आता इथे भाग लागतो बघा. -12 2 6 मायनस बेस 12. T3 तुमचा आलेला आहे -6. आता आणखी आपल्याला T4 फाइंड आउट करायचे. T4 साठी फॉर्म्युला लिहा. T4 मायनस T3 बरोबर D. आता T4 मला फाइंड आउट करायचंय. T3 -6 आलं आणि D 1/2 आहे. T4 -+6 इज इक्वल टू 1/2. आता +6 तिकडे जाऊन -6 होणार. हे 1/2 -6 हे बघा सारखंच झालेलं आहे. डिनॉमिनेटर तुम्हाला इक्वल करावं लागेल. T4 इज इक्वल टू 1/2 -6/1 आहे. मग इथे डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं. 1/2 -12/2. 2 कॉमन डिनॉमिनेटर 1 - 12 -11/2. हा T4 आहे. बरोबर. मग आता आपण ती AP बनवू शकतो. द AP इज, पहिला टर्म काय होता आपला -7, त्यानंतर आला -13/2, नंतर आला -6, नंतर आला -11/2. असं करून डॅश 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 तुम्ही AP बनवू शकता. ही आपली AP आहे, रिक्वायर्ड AP. कळलं का? पहिला टर्म दिला होता, त्याच्यावरून हे 3 टर्म आपण एक एक आपण फाइंड आउट केले. कळलं? आणखी कोणत्या याच्यामधलं सॉल्व्ह करू? हे कळलं की नाही? येस मॅम. मॅम 4. चौथं A -1.25 आणि D3 आहे. D तुमचा 3 आहे. आता हा तुमचा T1च आहे, पहिला टर्म आहे. आता पहिला आपण T2 साठी T2 - T1 इज इक्वल टू D.
T2 मला फाइंड आउट करायचंय. T1 जो आहे ए तो -1.25. T2 मायनस -1.25 इज इक्वल टू D3 आहे. T2 मायनस मायनस प्लस 1.25 होणार इज इक्वल टू 3. आता परत हा 1.25 जो आहे तो तिकडे -1.25. आता जो 3 आता यांचं सबट्रॅक्शन करताना काय करायचं 3 मधून 1.25 मायनस करायचंय. बघा एका जरी नंबरला डेसिमल पॉइंट असेल ना तर जो दुसऱ्या नंबरला जरी नसेल ना तरी त्याला द्यायचं असतं. कारण ऍडिशन सबट्रॅक्शन करताना डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट आलं पाहिजे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह जरी नसेल आता 3 मधून मला 1. पण द्यायचं कारण दुसऱ्या नंबरला आहे 3.00 आणि -1.25 असं मांडायचं. एका खाली पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट आला पाहिजे आणि सबट्रॅक्शन करायचं. आता 0 मधून 5 नाही जाणार. 0 मधून 5 नाही जाणार. मग इथे आलो आपण. इथून पण काही नाहीये द्यायला. मग इथे आलो. इथून 1 इथे घेतला. इथे 10. इथून 1 इथे 10. तर 10 मधून 5 गेले 5. 9 मधून 2 गेले 7. 2 मधून 1 गेला 1. म्हणजे हा डिफरन्स आला 1.75 आहे. T2 आला तुमचा. हा T2 आला 1.75. हे कळलं? सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. तर 3 जो आहे तो होल नंबर आहे त्याला डेसिमल पॉइंट नाही पण सबट्रॅक्शन करताना किंवा ऍडिशन करताना तो रिक्वायर्ड असतो तो गरजेचा असतो. कळलं? त्यानंतर T3 साठी आपण T3 - T2 इज इक्वल टू D. T3 मला फाइंड आउट करायचंय. T2 1.75 आहे इज इक्वल टू 3. डिफरन्स तर 3च आहे. T3 हा -1.75 तिकडे जाऊन +1.75. आता ऍडिशन करायचं. ऍडिशन साठी पण पॉइंट देऊन पुढे 0 1.75 पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. आता तर ऍड करायचंय सबट्रॅक्ट नाही होणार. मगाशी ती तिकडे जाऊन मायनस झाला हा 1.25 म्हणून. तर इथे ऍड करताना 5 7 आणि ते 4 म्हणजे T3 किती आला तुमचं 4.75. आता T4 एक फाइंड आउट करा. ते झालं. T4 साठी T4 - T3 इज इक्वल टू D. T4 - T3 आलं 4.75 इज इक्वल टू 3. हे जस्ट तुम्ही तिकडे जाऊन ऍड करा 4.75 आणि आता ह्यांना 3 मध्ये 4 5 7 7 हे तुमचा T4 आला 7.75. कळलं का? अरे का समजलं का मुलांना? मग आपला जो रिक्वायर्ड Yes, एपी जो आहे तो एपी काय येणार रिक्वायर्ड एपी जो आहे त्याच्यामध्ये पहिला टर्म -1.25 आहे. दुसरा टर्म माझ्यामध्ये 1.75 आहे. हो ना? आणि नंतर 4.75 आहे. 7.75 हा तुमचा सोडवाल गणिता? आपली वेळ संपली. गुड नाईट. Good night, ma'am. Bye. Take care. Good night, ma'am. Bye. गुड नाईट.